हॅलो, मी आहे सविता आणि स्वागत आहे तुमचं सावीज लाईफस्टाईलच्या व्लॉग्समध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 ते 5 वर्षाच्या मुलीसाठी अगदी 15 ते 20 मिनटामध्ये ही शॉर्ट पॅन्ट कशी शिवायची ते बघणार आहोत. तर अगदी घरच्या घरी तुम्ही सुंदर अशी ही शॉर्ट पॅन्ट तुमच्या मुलीसाठी घरीच शिवू शकता आणि तेही फक्त 15 ते 20 मिनटामध्ये. तर स्टेप बाय स्टेप कटिंग आणि स्टिचिंग मी दाखवलेलं आहे आणि हे पहा, मी माझ्या मुलीला तुम्हाला ही शॉर्ट पॅन्ट घालूनसुद्धा दाखवलेली आहे. अगदी परफेक्ट बसलेली आहे आणि लुकसुद्धा अगदी छान आहे, कारण खाली आपण त्याला फ्रील अटॅच केलेले आहे शॉर्ट पॅन्टला. चला तर मग ही छान अशी शॉर्ट पॅन्ट कशी स्टिच करायची ते पाहूयात. आता इथं आपण ज्या कापडची पॅन्ट शिवणार आहे ना, ते कापड मी घेतलेलं आहे आणि पाहू शकता इथं 4 फोल्डमध्ये मी हे कापड घेतलेलं आहे. आपल्याला ज्या कापडची पॅन्ट शिवायची आहे ते अशा प्रकारे 4 फोल्डमध्ये घ्यायचं आहे आणि फोल्डिंग साईड जी आहे ती आपल्याकडे ठेवायची आहे. आता या कापडची उंची पाहू शकता, मी 11.5 इंच ठेवलेली आहे. तर खाली आपण फ्रीलसुद्धा जोडणार आहोत 2 इंचाचा. तर अर्धा इंच खाली फ्रील जोडण्यासाठी मार्जिन जाईल आणि वरती बेल्टसाठी सुद्धा आपण 1.5 इंचावरती मार्किंग करणार आहोत. आणि रुंदी पाहू शकता इथं 10 इंच घेतलेली आहे. तर लांबी जी आहे ती 11.5 इंच आणि रुंदी ह्या कापडची मी 10 इंच घेतलेली आहे. आता ही झाली लोअर साईड. आता अप्पर साईडला आपल्याला बेल्टसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. तर मी अर्ध्या इंचाचं इलास्टिक या पॅन्टमध्ये वापरणार आहे. त्याच्यासाठी मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे बेल्टसाठी. तर 1 इंचाचं इलास्टिक वापरत असाल तर 2.5 इंचावरती मार्किंग करून अशा प्रकारे स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. 1.5 इंचावरती मार्किंग करून मी इथं स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला कमरेसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. तर आपली जेवढी सीट घेर येईल किंवा हिप साईज येईल त्याचा चौथा भाग अधिक 2 इंच लुझिंग ठेवायचं आहे. तर हिप साईज 24 होती, त्याचा चौथा भाग आला 6 इंच आणि 2 इंच मी लुझिंगसाठी अशा प्रकारे 8 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. आता आपल्याला आसनासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. तर सेम फॉर्म्युला ठेवायचा आहे. हिप साईजचा चौथा भाग अधिक 2 इंच लुझिंग सोडायचा आहे आणि हिप साईजसाठी अशा प्रकारे स्ट्रेट लाईन ड्रॉ करायचे ओपन साईडच्या बाजूनं. त्याच्यानंतर पुढच्या साईडला आसनासाठी आकार देण्यासाठी इथं 2 इंच मी मार्जिन सोडलेलं आहे. जर मुलाची किंवा मुलीची जाडी जास्त असेल तर ही लुझिंग जे आहे ना ते 2.5 ते 3 इंच तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर इथं लोअर साईड आहे ना, तिथं 1 इंच आतल्या साईडला मार्किंग करायचं आणि क्रॉस लाईन अशा प्रकारे ड्रॉ करून घ्यायची आहे. आता आसनासाठी इथं आपण 2 इंच बाहेरच्या साईडला जे अंतर ठेवलेलं ना तिथं अशा प्रकारे गोलाकार देऊन घ्यायचा आहे. हलकासा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. तर वरच्या साईडनं कमरेसाठी 8 इंच, खाली आसनासाठी 8 इंचावरती मार्किंग केलं आहे. बाहेरच्या साईडला 2 इंचाचं अंतर ठेवलं आहे आणि खालच्या साईडला 1 इंच जी घेर आहे ते कमी करून अशा प्रकारे क्रॉस लाईन ड्रॉ केलेली आहे आणि गोलाकार देऊन अशा प्रकारे हे पूर्ण आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथं आपण गोलाकार दिलेला होता तो सुद्धा कट करून घेतलेला आहे आणि वरती हे बेल्ट साईडपर्यंत आपल्याला कापड कटिंग करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता अगदी सोपं कटिंग आहे. हा एक फॉर्म्युला तुम्हाला कळला ना तर तुम्ही कोणत्याही पॅन्टची कटिंग व्यवस्थितपणे करू शकता. आता हे 2 भाग आपले झालेले आहेत. शिलाई मारताना ना ह्या दोन्ही साईडला आपल्याला पहिल्यांदा शिलाई मारून घ्यायचे आहेत. हे स्टिचिंग आपण नंतर बघूयात. आता आपण फ्रीलसाठी जे कापड लागणार आहे ते कट करून घेऊयात. तर अशा प्रकारे स्ट्रेट पट्ट्या मी कट करून घेतलेल्या आहेत. आता ह्या पट्टीची रुंदी जी आहे ती 2.5 इंच आहे आणि लांबी जी आहे ना ती 24 इंच आहे. तर 2 फोल्डमध्ये ही पट्टी मी ठेवलेली आहे. तर विड्थ 2.5 इंच आणि लेंथ जी आहे ती 24 दूनी 48 इंच. एका पट्टीची 48 इंच मी लेंथ ठेवलेली आहे. तुमच्याकडे जर कापड कमी असेल तर थोडं कमी लेंथचं सुद्धा कापड घेऊ शकता आणि चुन्या थोड्या छोट्या छोट्या टाकू शकता. तर अशा 2 पट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत, कट करून घेतलेल्या आहेत 2.5 बाय 48 इंचाच्या. त्याच्यानंतर हे अर्धा इंचाचं मी इलॅस्टिक घेतलेलं आहे, पाहू शकता 18 इंचाचं इलॅस्टिक घेतलेलं आहे. तर आपली जेवढी हिप साईज असते ना त्याच्यामधून तुम्ही एक 5-6 इंच कमी करायचं आणि तेवढं इलॅस्टिक कट करून घ्यायचं आहे. चला आता स्टिचिंगकडे वळूयात. तर आपण जी पॅन्ट मगाशी कट करून घेतलेली होती मापं टाकून, आता त्याच्या ज्या बाजूच्या ह्या कडा आहेत ना, आसनाचा भाग आहे ना तो एकमेकावर ठेवायचा आहे. सरळ बाजूवरती सरळ बाजू ठेवायची आहे व्यवस्थित आणि इथं दोन्ही साईडून आपल्याला शिलाई मारून घ्यायच्या आहेत. आता इथं माझ्या मुलगीसाठी मी ही पॅन्ट शिवत होतो तर तिची मध्ये मध्ये लुडबुड अशी चालू होती. आता इथं मी दोन्ही साईडला आसनाच्या साईडला ना शिलाई मारून घेतलेल्या आहेत पॅन्टला आणि पाहू शकताय ही पॅन्ट आपली 50% तयार झालेली आहे. आता हा आहे आपला मधला जो भाग आहे ना तो. आता ह्याला शिलाई आपण आत्ता मारणार नाही आहोत, फ्रील जोडल्यानंतर मारणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण फ्रील बनवून घेऊयात. तर आपण जे 2.5 बाय 48 इंचाचं कापड कट केलेलं ना, पहिल्यांदा खालच्या साईडून ना 1/2 इंचावरती अशा प्रकारे दुमडून घ्यायचं आहे.
तुम्ही 2 फोल्डसुद्धा करून शिलाई मारू शकता. आता दोन्ही ज्या पट्ट्या होत्या त्याला एका साईडून शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपल्याला याला चुन्या पाडायच्या आहेत. तर एका ज्या रिफिलचा वगैरे वापर करून किंवा पिनचा वापर करून अशा छोट्या छोट्या चुन्या तुम्ही पाडू शकता. कापड कमी असेल तर थोडं कमी लेंथचं कापड घ्या आणि विरळ चुन्याच टाकल्या तरी चालेल. असं काही नाही की एवढ्या लांबीचंच कापड हवं आहे. तर माझ्याकडे कापड एक्स्ट्रा होतं म्हणून मी छान भरपूर अशा चुन्या पाडून हे असं फ्रिल तयार केलेलं आहे. अगदी सोपं सहज आपण जसं ड्रेसेसला वगैरे चुन्या पाडतो ना तशाच पाडायच्या आहेत. तर इथे एका पट्टीला मी चुन्या पाडलेल्या आहेत आणि अशाच प्रकारे आपल्या त्या दोन्ही पट्ट्या आहेत ना फ्रिलच्या त्याला चुन्या पाडून घ्यायच्या आहेत. इथे दोन्ही पट्ट्यांना मी चुन्या पाडून घेतलेल्या आहेत आणि आपला फ्रिल तयार झालेला आहे. आता आपल्याला हे पॅन्टला अटॅच करायचं आहे. तर आता हा आपला आहे मधला भाग. आता एका साईडच्या पायाचा भाग घ्यायचा आहे. आता सरळ बाजूवरती फ्रिलची सरळ बाजू ठेवायची आणि अशा उलट्या साईडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण जी फ्रिल बनवून घेतलेली होती ती एका साईडच्या पायाला मी अटॅच करून घेतलेली आहे. आता प्लेट्स व्यवस्थित बसाव्यात याच्यासाठी ह्याच्यावरती दाब टीपसुद्धा मारून घ्यायची आहे. दाब टीप मारायला अजिबात विसरायचं नाही आणि पॅन्ट वगैरे शिवताना ना 1-2 शिलाई मारून घ्यायच्या म्हणजे अजिबात उसवायचं वगैरे काही प्रॉब्लेम येत नाही. तर एका पायाला इथं फ्रिल जोडून घेतलेली आहे. सेम दुसऱ्या पायालासुद्धा पॅन्टच्या आपल्याला अशाच प्रकारे फ्रिल जोडून घ्यायची आहे. तर दोन्ही पायांना फ्रिल जोडून घेतलेली आहे. आता आपला जो हा मधला भाग आहे ना पॅन्टचा तिथंसुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला. फ्रिल जोडून नंतरच शिलाई मारून घ्या. आता एकमेकावरती ठेवून उलट्या साईडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे इथं शिलाई मारून घेतलेली आहे. मी आणखीन एक शिलाई मारलेली आहे. आता इथं फ्रिल अटॅच केलेली आहे. पॅन्ट सरळ करून दाखवते तुम्हाला. हे पहा, हा झाला मधला भाग आणि फ्रिलसुद्धा अगदी छान तयार झालेली आहे. आता आपल्याला बेल्ट अटॅच करायचा आहे. तर वरच्या साईडून इथं अर्धा इंच मी सुरुवातीला फोल्ड केलं आहे आणि नंतर मग 1 इंचावरती आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे. जेणेकरून आपला अर्धा इंचाचं इलॅस्टिक आहे ते व्यवस्थित आतमध्ये व्यवस्थित आपल्याला टाकता येईल. तर अर्ध्या इंचाचं फोल्डिंग पहिल्यांदा आणि नंतर 1 इंचावरती फोल्ड करून अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे. तर पूर्ण पॅन्टला अशा प्रकारे शिलाई मारायची आणि शेवटी थोडंसं ना इथं जे शिलाई करताना ना स्पेस ओपन ठेवायची जेणेकरून त्याच्यातून आपल्याला इलॅस्टिक टाकता येईल. सेफ्टी पिन घ्यायची आहे आणि इलॅस्टिक त्याच्यामध्ये पॅन्टमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि दुसऱ्या साईडून ना पॅन्टमधून इलॅस्टिक अशा प्रकारे ओपन स्पेस ठेवलेली ती बाहेर काढून घ्यायचं आणि इलॅस्टिकची दोन्ही जी टोकं आहेत ती एकमेकावर ठेवून ह्याच्यावरती एक 4-5 शिलाई मारून घ्यायच्या आहेत म्हणजे इलॅस्टिक आपलं व्यवस्थित फिटिंग होईल. आता इलॅस्टिकला इथं मी 2-4 शिलाई मारून घेतलेल्या आहेत आणि आपली जी पॅन्टच्या इथं ओपन स्पेस ठेवलेली ना इलॅस्टिक टाकण्यासाठी ते सुद्धा आपल्याला शिलाई मारून बंद करून घ्यायची आहे. ही ओपन साईड इथं अशा प्रकारे फोल्ड करून इथं शिलाई मारून घ्यायची आहे. आणि काय आपली सुंदर अशी अगदी 15 ते 20 मिनटामध्ये ही सुंदर अशी पॅन्ट शिवून तयार झालेली आहे. 4 ते 5 वर्षाच्या मुलीसाठी मी शिवलेली आहे. आणि हे पहा, अगदी सुंदर अशी पॅन्ट तयार झालेली आहे. विकत घ्यायचं म्हटलं ना भरपूर पैसे घेतात. आता घरच्या घरी उरलेल्या कापडापासून सुद्धा ही सुरेख अशी पॅन्ट तुम्ही शिवू शकता. ही मी माझ्या मुलीसाठी शिवलेली आहे जी 4 ते 5 वर्षाची आहे. आणि खालून छान फ्रिल लावलेला आहे त्याच्यामुळे लूक अगदी छान दिसतोय. आणि हे पहा, मी माझ्या मुलीला घालून त्याचासुद्धा व्हिडिओ टाकते. अगदी परफेक्ट बसलेली आहे आणि सुंदर दिसत होती तिलासुद्धा. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पॅन्टसुद्धा कशी झाली ते सुद्धा कमेंट्समध्ये कळवा. आणि माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत ते सुद्धा कळवायला विसरू नका. आणि व्हिडिओज माझे जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलसमोरील बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.